नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला 2027चा जो राज्यसेवेचा मास्टर प्लॅन आहे त्याच्याबद्दल डिस्कस करायचं आहे. त्या अगोदर तुम्हाला सांगतो की हे आपलं जे सेशन झालं होतं, ठीक आहे, त्या सेशनचं लाईव्ह मला जे विद्यार्थी नव्हते त्यांच्यासाठी हे युट्यूबवर मी काय करत आहे, रेकॉर्डिंग टाकत आहे. याचा थोडासा सारांश आपण केलेला आहे. हा प्लॅन आपण डिटेलमध्ये त्या दिवशी डिस्कस केला, परंतु मी तुम्हाला एकदा ओव्हरलुक करून देत आहे की प्लॅन कसा असणार आहे, काय असणार आहे. त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की हा प्लॅन आपण का केलेला आहे त्याच्या मागचं कारण थोडंसं आपण सांगूया, जेणेकरून आपल्याला हा प्लॅन इम्प्लिमेंट करण्यासाठी अतिशय मोटिवेशन मिळेल किंवा त्या डिसिप्लिन मध्ये आपण त्या पद्धतीने राहू. यावेळी जर तुम्ही राज्यसेवा पेपर जर टफ म्हणत असेल किंवा राज्यसेवेचं ह्यावेळेचा पेपर खूप अवघड आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर ते एका अर्थी बरोबर जरी असलं तरी हा राज्यसेवेचा पेपर अवघड का आहे याचे कारण आपल्याला शोधणं गरजेचं आहे. मुळातच हा अनालिटिकल हे होता, पेपर होता. तर हा अनालिटिकल पेपर असल्यामुळे काय झालं की आपल्याला थोडासा तो जड गेला, कारण की आपला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपली नसते, म्हणजे आपली कन्सेप्ट जी असते ती आपली काय असते, क्लिअर नसते. ती कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे अशा टाईपचे पेपर आपल्याला अवघड जातात. आता कन्सेप्च्युअल क्लॅरिटी किंवा अनालिटिकल याचा अर्थ काय होतो, इंटरलिंक. ठीक आहे, दोन चॅप्टर मधला, दोन टॉपिक मधला, दोन पॉईंट मधला इंटरलिंक आपल्याला जमत नाही, त्यामुळे आपलं काय होतं, लॉजिक डेव्हलप होत नाही. लॉजिक डेव्हलप न झाल्यामुळे असे पेपर आपल्याला काय होतात, किंवा असे पेपर आपल्याला काय होतात, टफ जातात. तर ह्यासाठी आपल्याला आजचा हा प्लॅन करायचा आहे. यामध्ये आपण इंटरलिंक देणार आहे. आणि एक लक्षात घ्या की तुम्ही जर डी सेट बघितला, डी सेटचा जो पहिला क्वेश्चन होता त्याचा विषय काय होता, नाटक आणि त्याचे लेखक. ठीक आहे, हा याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारला होता, म्हणजे नाटकांची नावं दिली होती आणि त्याच्यात लेखकांच्या जोड्या लावा विचारल्या होत्या. याचा जर अंदाज घेतला तर हा पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये हा कुठंच मुद्दा नाहीये. पण तुम्ही जर मेन्सचा सिलेबस बघितला तर मेन्सच्या सिलेबस मधल्या पहिल्याच लाईनला चौथा पॉईंट जो आहे तो आर्ट फॉर्म. ठीक आहे, आर्ट फॉर्म आहे, त्याच्यामध्ये हा प्रकार येतो. म्हणजे त्यांना काय केलेलं आहे, त्यांनी काय अंशी काय केलेलं आहे, एमपीएससी मेन्सच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारण्याचे प्रयत्न करते किंवा मेन्स मध्ये काय टॉपिक उचलत आहेत. युपीएससीने तर सरळ सरळ ह्या वर्षी काय केलेलं आहे, तर मेन्सवर आधारित असा प्रिलिम प्रश्नपत्रिका सेट केली होती. मग त्या दृष्टिकोनाला लक्षात ठेवून आपण केलेला आहे राज्यसेवा हा आपण काय केलेला आहे, प्लॅन तयार केलेला आहे, जेणेकरून आपल्याला यामध्ये काय होईल की पुढचा पेपर कितीही अवघड आला तरी आपल्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी राहतील. आणि आपल्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असल्यामुळे आपल्याला टप्प्यातला टफ पेपर आपल्याला बऱ्यापैकी क्रॅक होऊ शकतो. ठीक आहे, हा या प्लॅनचा उद्देश आहे. हा पण प्लॅन वन बाय वन समजून घेऊया. या प्लॅन मध्ये मी तुम्हाला सांगतो की आपण जीएस, ठीक आहे, जीएस 1, 2 आणि 3 कव्हर करणार आहोत बऱ्यापैकी. प्लस आपण काय करणार आहोत, ऑप्शनलचा पेपर 1 आणि 2 कव्हर करण्याचा आपण 100% प्रयत्न करणार आहोत. GS 4 प्लस एस आपण आफ्टर प्रिलिम घेणार आहोत. डिसेंबर पर्यंत हा प्लॅन असणार आहे. डिसेंबर नंतर आपला फोकस पूर्णतः प्रिलिम वरती असणार आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्टी ह्या सांगतो, ह्या मास्टर प्लॅनच्या काय असणार आहेत. हा मास्टर प्लॅन आन्सर रायटिंग बेस असणार आहे. ठीक आहे, आन्सर रायटिंग बेस असणार आहे. आन्सर रायटिंग बेस असल्यामुळे मी तुम्हाला मग सांगितलं की तुम्हाला ज्या इंटरलिंक आहेत, ठीक आहे, त्या इंटरलिंक असतील किंवा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असतील, त्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला व्यवस्थित जमून येतील. ठीक आहे, तर आता आपण प्लॅनकडे जाऊया. आणि आता मी तुम्हाला ऑलरेडी प्लॅन सकाळी शेअर केलेला आहे. ज्यांचं हे सेशन लाईव्ह सेशन मिस झालं त्यांच्यासाठी हा प्लॅन असणार आहे, म्हणजे हे युट्यूबचा एक सेशन असणार आहे. ठीक आहे, तर आता हा मास्टर प्लॅन आहे बघा. ठीक आहे, आता मास्टर प्लॅन मध्ये काय आहे, ह्याचा ड्युरेशन काय, म्हणजे याचा कालावधी काय असणार आहे, तर हा 15 जून ते 30 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. ठीक आहे, 15 जून ते 30 नोव्हेंबर पर्यंत हा पूर्ण प्लॅन असणार आहे. 18 नोव्हेंबर पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, GS 1, GS 2, GS 3 आणि ऑप्शनलचे जे 2 पेपर आहेत त्याचा संपूर्ण स्टडी करायचा आहे, त्याचं आन्सर रायटिंग करायचं आहे. आणि 1 डिसेंबर पासून मात्र आपण काय करायचं, प्रिलिमवरती फोकस करायचं आहे. ते कसं करायचं, ते टाइम बॉन्ड काय असणार आहे ते आपण पुढं डिस्कस करू. ठीक आहे, आता याचं एकूण प्लॅन काय असणार आहे. ठीक आहे, आता ही परीक्षा तशी बघायला गेली तर 3 फेज मध्ये तयार होणार आहे, पण हा चौथा फेज जो आहे प्रिलिमचा तो सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता ह्यातला जो पहिला फेज म्हणून आपण याला, ठीक आहे, फेज 1, हा फेज 1 असणार आहे 15 जून ते 15 ऑगस्ट. ठीक आहे, हा 60 दिवसाचा फेज असणार, म्हणजे 60 दिवस याला कालावधी असणार. ह्या 60 दिवसामध्ये आपल्याला काय करायचं, तर GS 1 आणि ऑप्शनल पेपर बऱ्यापैकी आपल्याला कव्हर करायचं आहे. आता दिवसभराचा टाइम शेड्यूल कसा असणार आहे ते मी पुढच्या स्लाइड मध्ये दिलेले आहे. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला याचं आपण डिटेल डिकोडिंग करूया. पण GS 1 आणि ऑप्शनल आपल्याला ह्या 60 दिवसामध्ये करायचा आहे. GS संपूर्ण 60 दिवसामध्ये होऊ शकतो का, किंवा ऑप्शनल पेपर 1 हा 60 दिवसामध्ये होऊ शकतो का, तर बऱ्यापैकी ऑप्शनल आपल्याला 60 दिवसामध्ये पहिला पेपर होऊ शकतो. पण GS 1 जो आहे तो आपण तोच भाग फोकस करायचा जो की मोस्टली प्रिलियम बेस आहे. ठीक आहे, म्हणजे असे पॉईंट जे प्रिलियमला कॉमन आहेत, म्हणजे प्रिलियमला आणि मेन्सला
कॉमन असणारे पॉईंट आपण ह्या 60 दिवसामध्ये काय करणार आहोत, कव्हर अप करणार आहोत. आलं लक्षात तुम्हाला? म्हणजे 1857चा उठाव जर असेल, आता GS1चा म्हणजे इतिहास मधला जर 1857चा उठाव असेल, क्रांतिकारी चळवळ असतील किंवा स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास असेल किंवा जे चार्टर ऍक्ट्स असतील, प्रशासकीय कायदे असतील, जे काही कॉमन पॉईंट आहेत तो आपल्याला इथे कव्हर अप करायचा आहे. जॉग्राफीमध्ये सुद्धा आपल्याला फिजिकल जॉग्राफी असेल, त्यानंतर क्लायमेट असेल, त्यानंतर आपलं खनिजे असतील, नदी प्रणाली, जे काही सगळे कॉमन पॉईंट आहेत जीएसचे, ते आपल्याला काय करायचे, तिथं आपल्याला कव्हर अप करून घ्यायचे. त्या पद्धतीने आपण त्या संपूर्ण प्लॅन ह्याच्यामध्ये कव्हर करायचा. जरी आपल्याला इथं 100% सिलेबस कव्हर करता नाही आला तरी आपल्याला जवळपास 80% तरी सिलेबस जीएसचा इथं कम्प्लीट करून घ्यायचा आहे. तो संपूर्णतः मेन्स आणि प्रिलियमच्या कॉम्बिनेशन बेस असणार आहे. त्याच पद्धतीने फेज 2 हे 16 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर 60 दिवसाचीच असणार आहे. ठीक आहे, ही 60 दिवसाचीच असणार. इथं GS2 आणि ऑप्शनलचा पेपर सेकंड, इथं पेपर 1 होता 60 दिवसात, इथं ऑप्शनल पेपर आपण सेकंड. तुमचा जो पण ऑप्शनल आहे त्याचा मी तुम्हाला गायडन्स करू शकतो की आपल्याला कशा पद्धतीने करायचंय, इथं तो असणार आहे. आणि GS2 मधला जर पॉलिटी हा भाग येतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा प्री आणि मेन्सला, ठीक आहे, प्री प्लस मेन्सला जे काय पॉईंट कॉमन आहेत त्या कॉमन पॉईंटवर आपल्याला आन्सर रायटिंग बेस काय करायचंय, तयारी करायची, जेणेकरून तुमची काय होणार आहे, अनालिटिकल कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि इंटरलिंक तुम्हाला काय करणार आहे, लावता येणार व्यवस्थित. त्यामुळे आपल्याला अनालिटिकल आन्सर रायटिंग फॉर्म मध्येच करायचे. पुढे मुद्दा घ्या. तर तिसरा फेज जो आहे तो तिसरा फेज सुरू होतोय 16 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर. ठीक आहे, हा साधारणतः 30 दिवसाचा आहे. पण ह्याच्यामध्ये ऑप्शनल पेपर इथं आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत, फर्स्ट आणि सेकंड. त्यामुळं इथं जो आहे फक्त GS3 म्हणजे इको आणि सायन्सचा जो काही पार्ट आहे तो आपल्याला इथं करायचा. हा आपण संपूर्णतः GS3 ह्या फेजमध्ये आपण कव्हर अप करणार आहे. आणि त्यानंतर 1 डिसेंबर पासून मात्र आपण पूर्णतः कशावरती फोकस होणार आहे, प्रिलियमवरती. ज्यावेळेस आपण प्रिलियमवर फोकस करणार 1 डिसेंबरला, त्यावेळेस लक्षात घ्या मित्रांनो, तुमचा इथं इतिहास, भूगोल, इथं पॉलिटी आणि इथं इकॉनॉमिक्स असा तुमचा अनालिटिकल अभ्यास कम्प्लीट असणार आहे. तुमचा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुमची कम्प्लीट असणार आहे. आणि तुम्ही हा इंटरलिंक करणार विषयाला, सब्जेक्टला, पॉईंटला. त्यामुळे काय होणार, तुमचा प्रिलियमला तुम्ही पूर्णतः कॉन्फिडन्सने सामोरं जाणार आहे. आता ह्या प्रिलियम्सला कशा पद्धतीने सामोरं जाणार आहे तुम्ही, तुम्हाला माहिती आहे 80 दिवसाचे मी काय केलेले, डे टू डे. ठीक आहे, 80 दिवसाचे डे टू डे मी टार्गेट तयार केलेले आहेत, ते आपण इथं कव्हर अप करून घेऊ. त्याच पद्धतीने MCQ करू, रिव्हिजन्स करू, टेस्ट सिरीज आपल्या चालूच राहतील. अशा पद्धतीने डे टू डे प्लॅन असल्यामुळे तुमचा 100% तुम्हाला काय होणार, इथं प्रिलियमची गॅरंटी येणार आहे. प्लस त्या टप्प्यापर्यंत तुमचा 60 ते 70% मेन्स तुमच्या हातात असणार आहे. आणि जेणेकरून तुम्हाला इथं प्रिलियमला फायदा होणार आहे. प्रिलियम पास झाल्यानंतर जो काय कालावधी मिळतो त्या कालावधीमध्ये राहिलेला काही 30 ते 35% भाग असेल तो आपण इथं कव्हर करणार आहे. ठीक आहे, दररोज आपण काय करणार आहे, आन्सर रायटिंग करणार आहे. म्हणजे दररोज आपला एक प्रश्न 150 शब्दांचा असणार आहे आणि एक शब्द 250 शब्दांचा असणार आहे. म्हणजे रोज 2 क्वेश्चन आपले असणार आहेत. कधी 15 जून ते 18 नोव्हेंबर पर्यंत आपण रोज 2 प्रश्न घेणार आहोत आन्सर रायटिंगला. आता हे तुम्ही पाहून केलं तरी चालणार आहे. मी तुम्हाला मागे सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्या पद्धतीने तुम्हाला करायचं. ठीक आहे, आता जो पहिला फेज आहे त्यामध्ये आपलं टाइम टेबल कसं असलं पाहिजे. ठीक आहे, पहिला फेज मध्ये GSI ना ऑप्शनची आपल्याला कशा पद्धतीने एकत्रित तयारी करायची. तर 15 जून ते 15 ऑगस्ट पर्यंतचा जो काय 60 दिवसाचा कालावधी आपण दिलेला फेजमध्ये, त्यामध्ये आपल्याला 3 स्लॉट करायचे. हे 3 स्लॉट काय असणार आहे, सकाळी 7:30 ते 12:30 GS घ्यायचं आहे आपल्याला. दुपारी 2 ते 4 आपल्याला, मी मग सांगितलं की तुम्हाला 2 प्रश्न असणार आहेत. ते प्रश्न कसे आहेत, याच्या धर्तीवरती प्रश्न असणार आहेत. ठीक आहे, याच्या धर्तीवरती प्रश्न असणार आहेत आणि ते प्रश्न तुम्हाला पाहून लिहायचे, लिहून मला पाठवायचे व्हॉट्सअपला. ठीक आहे, माझा नंबर आहे 9764786541. या नंबरवरती तुम्हाला पाठवायचे दुपारी. आणि सायंकाळी 5 ते 9 मध्ये ऑप्शनल तुम्हाला करायचे. त्याचे तुम्हाला मी काय असेल ते तुमच्या ऑप्शननुसार गायडन्स करेन. तिथे GS मध्ये तुम्हाला काय करायचं, इतिहास, भारतीय समाज आणि भूगोल तुम्हाला तयारी करायची. आता तुमच्या मनात हा प्रश्न येणार आहे की हे जे कॉमन पॉईंट आहेत प्रिलियम प्लस मेनचे, हे कॉमन पॉईंट कोण आम्हाला सांगणार, प्लस हे डे टू डे आम्हाला कोण याच्याबद्दल गायडन्स करणार, किंवा हे पॉईंट आम्हाला कुठे मिळतील. तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला काय करणार आहे, टार्गेट मिळणार आहे की इतिहासामध्ये आजच्या दिवशी म्हणजे 15 जून आहे तर 16 जूनला काय करायचं आहे, 17 जूनला काय करायचंय, 18 जूनला काय करायचंय, 19 जूनला काय करायचे. ते जे 2 प्रश्न कोणते असणार आहेत ते सर्व तुम्हाला काय होणार आहे, डे टू डे PDF मिळतील किंवा आपण वीकली PDF त्याच्या अवेलेबल करून देऊ. ठीक आहे, त्यानुसार तुम्हाला करायचं. त्यामुळे तुम्हाला इतिहासामध्ये काय वाचायचं, भारतीय समाजामध्ये कोणते घटक घ्यायचे, भूगोलामध्ये कोणते घटक घ्यायचे, डे टू डे तुम्हाला प्लॅनिंग व्हॉट्सअपवर मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. सेम तसं तुम्हाला GS2चं करायचंय. GS2 सुद्धा तुम्हाला हे सगळे घटक पूर्ण करायचे आहेत. त्या घटकामध्ये काय वाचायचे, डे टू डे प्लॅन तुम्हाला असणार आहे. 16 ऑगस्टला काय वाचायचे, 17 ऑगस्टला काय करायचंय, ते 15 ऑक्टोबर पर्यंत काय करायचं, याचं डे टू डे प्लॅन तुम्हाला
मी देणार आहे. त्यावरती तुम्हाला रोज डेली 2 क्वेश्चन सुद्धा आन्सर रायटिंगसाठी देणार आहे. आणि हे क्वेश्चन तुमचं काय करणार आहे, अॅनालिटिकल प्लस कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आणि इंटरलिंक डेव्हलपमेंट तुमची चांगली करणार आहे. त्या पद्धतीने तुम्हाला हे प्लॅन फॉलो करायचे आहेत. GS3चा मग वर सांगितल्याप्रमाणे अंतिम टप्पा असणार आहे, तो सुद्धा तुम्हाला पूर्ण करायचा आहे. ठीक आहे. आता उत्तर लेखन आणि निबंधासाठी थोडंसं आपल्याला काय करायचं, प्रिलिम नंतर आपल्याला तो ठेवायचा. ठीक आहे. प्रिलिम नंतर आपल्याला काय करायचं आहे, एसे करायचं आहे GS4 इथिक्स नीतिशास्त्राचं. आता ह्याच्या ज्या केस स्टडी आहेत, ठीक आहे, या केस स्टडीचे मी काही 10 ते 12 व्हिडिओ बनवून ठेवतो, जे की केस स्टडी कशा सोडवायच्या त्या अगदी सोपं आहे. त्यामुळे मेन्स तर आपली टेस्ट सिरीज चालू राहीलच. ठीक आहे. 15 जून ते 18 नोव्हेंबर मात्र रोज डेली आन्सर रायटिंग व्हायलाच पाहिजे. डेली आन्सर रायटिंग व्हायलाच पाहिजे, काय झालं तरी. ठीक आहे. प्रिलिमची तयारी 1 डिसेंबर पासून मी तुम्हाला सांगितलं. अजित सरांचे डे टू डे प्लॅन म्हणजे माझे जे काही तुम्हाला डे टू डे प्लॅन मी सांगितलं वरती तुम्हाला जसं उल्लेख केलेला आहे 80 डेजचे, ते आपल्याला करायचे. रिव्हिजन सायकल आपल्याला तुम्हाला माहिती आहे R1, R2, R3 या इतर रिव्हिजन सायकल होती. टेस्ट सिरीज माझे CSAT सराव. आपण फक्त MCQ आणि PYQ, सॉरी MCQ नव्हतं माझं, मला PYQ म्हणायचं होतं, PYQ मधून करत असतो. ठीक आहे. आता ह्याचा अपेक्षित परिणाम म्हणजे काय होणार, का ह्या सगळ्या प्लॅन फॉलो केल्यामुळे काय होणार आहे, तर GS1, GS2, GS3चा बऱ्यापैकी अभ्यासक्रम पूर्ण होणार आहे. ऑप्शनल पेपर आपला बऱ्यापैकी इथं कव्हर अप होणार आहे, कारण ऑप्शनल आपण जवळपास 120 दिवसाचा कालावधी देतोय. त्यामुळे तो ऑप्शनल आपला डेफिनेटली कम्प्लीट होणार आहे. 300+ गुणवत्ता उत्तर म्हणजे आपलं आन्सर रायटिंग सेशन अतिशय पॉवरफुल होणार आहे. आन्सर रायटिंग स्किल आपलं डेव्हलपमेंट होणार आहे. ह्याचं मी सकाळीच व्हिडिओ ग्रुपवर शेअर केलेला आहे, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला बघू शकता. टेलिग्रामला तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही टेलिग्राम जॉईन करू शकता. आता टेलिग्राम आपलं 22 जून पर्यंत बंद आहे, म्हणजे टेलिग्रामच 22 जून पर्यंत काय नीट परीक्षेमुळे बंद केले. त्यानंतर तुम्ही जॉईन करू शकता कन्सेप्ट क्लिअर. ठीक आहे. कन्सेप्ट _क्लिअर_ मेंटॉरशिप असं तुमचं आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे, तुम्ही करू शकता. ठीक आहे. आपले शॉर्ट 1.5 शब्दाची आपली अशी उत्तर होणार आहेत. अशा पद्धतीने हा आपला छोटासा प्लॅन असणार आहे. आणि हा प्लॅन फॉलो केल्यानंतर तुमची प्रिलिम निघायची गॅरंटी 100% आहे. मागच्या पण विद्यार्थ्यांचे आपण प्रिलिम याच मेथडने पूर्ण करून घेतलेले आहेत. तुम्हाला काही जरी अडचण आली तर माझा नंबर मी तुम्हाला इथे वरती दिलेला आहे, तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता. हे फक्त आपण समरी घेतली होती, ह्याचा डिटेल आपण विवेचन 1-1.5 तास हा प्लॅन कसा फॉलो होणार आहे, कोणते कोणते आपण टॉपिक घेणार आहे, सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आज, ठीक आहे, आज आपण काय केलेलं आहे, एक प्लॅन सुद्धा ग्रुपवर व्हॉट्सअपवर शेअर केलेला आहे. तो प्लॅन सगळ्यांनी फॉलो करायचा आहे. पुन्हा एकदा माझा नंबर देऊन ठेवतो, कुणाला काय अडचण आली तर मला फोन मेसेज करू शकता. 9764786541. ठीक आहे. तुम्हाला काय जर प्रॉब्लेम आला तुम्हाला कधीही कॉल मेसेज करू शकता. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.